तर ह्याच्यामध्ये द फंक्शन डेफिनेशन इज अन इंडिपेंडंट प्रोग्राम मॉडेल स्पेशली रिटन टू इम्प्लिमेंट इन ऑर्डर टू यूज ऑफ फंक्शन we need invoke it at required place in a program. The function, this function known as function call. आता ह्याच्यामध्ये हे वन बाय वन तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये थेरी वाचून कळणार नाही एक्झॅक्टली काय आहे. तर फर्स्ट वन फंक्शन डिक्लेरेशन हा पार्ट मी एक्सप्लेन करतोय. सो व्हॉट इज द फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन कसं करायचं, हाऊ टू डिक्लेअर द फंक्शन. ओके, फंक्शन डिक्लेरेशन करण्याचे काही मेथड्स आहेत आणि त्या मेथड्स आपण इम्प्लिमेंट करूयात. So function declaration, like any other variables, all functions in program must be declared before they are used. Suppose मला addition of two numbers चा प्रोग्राम करायचा आहे, तर मी addition of two numbers चा प्रोग्राम करण्यासाठी मी कसा फर्स्टली हॅश include इथे यूज केला stdio.h, देन सेकंड वन यूज केला याच्यामध्ये हॅश include conio.h, देन नेक्स्ट इथं यूज केला राईट डाऊन केला वाईड मेन. ओके, यूज केला इंटिजर a, b, c. दिस इज द व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, हा जो पार्ट आहे हा व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट आहे. मग मी इथं व्हॅल्यू त्याला असाइन करून घेऊ शकतो. विदाउट डिक्लेरेशन वी कॅनॉट यूज एनी व्हेरिएबल. म्हणजे आपण जर त्याला कुठेही डिक्लेअर नाही केला तर विदाउट डिक्लेअर आपण त्याला काही करू शकत नाही. म्हणजे पहिला जो पार्ट आहे त्या पहिल्या पार्टला काय म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन असं म्हटलं. बाई इथं व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं तर व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्याची जी काय कन्सेप्ट आहे किंवा कुठे व्हेरिएबल डिक्लेअर करतोय तर आपण मेन फंक्शन मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी पहिल्यांदा मेन फंक्शनचा स्कोप कुठून कुठपर्यंत असतो तर ओपन करली ब्रॅकेट अँड क्लोज करली ब्रॅकेट. मग आपण असं म्हटलं इथं CLR असा घेतला. इथं C इज इक्वल टू सॉरी इथं व्हॅल्यू आपण असाइन करून घेऊयात. व्हॅल्यू असाइन करून घेण्यासाठी काय केलं की जसं इथं मी मांडून घेतोय A इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू 7 केला, C इज इक्वल टू A प्लस B केला आणि डायरेक्ट इथं प्रिंट टेप मध्ये काय टाकला /n ऍडिशन इज %d. ओके, आणि डिस्प्ले केला कोणाला C ला. ठीक आहे, तर इथं हे जे यूज केलेलं आहे जर हे सुरुवातीला नाही डिक्लेअर केलं तर आपल्या प्रोग्राम मध्ये आपण जे यूज केलेले व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपल्याला यूज करता येणार नाही. जर आपल्याला हे व्हेरिएबल्स आपल्याला यूज करायचे असतील किंवा जे व्हॅल्यू आपण असाइन करून घेतलेले आहेत, कोणते व्हॅल्यू असाइन केले, सपोज A इज इक्वल टू 5 केला, B इज इक्वल टू 7 केला आणि C इज इक्वल टू A प्लस B केला. जर हे आपल्याला लॉजिकल पार्ट इम्प्लिमेंट करायचं असेल किंवा इथं जे एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झिक्युशन जे प्रोग्रामचं होणार आहे ते जर एक्झिक्यूट करून घ्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू होल्ड केलेल्या आहेत ह्या इथं इंटिजरने जे काय 2 बाइट्स मेमरी अलोकेशन करून दिलेले आहे. म्हणजे 2 बाइट्स म्हणजे काय तर इथं सपोज इथं आपण इंटिजर डेटा टाईप यूज केला तर हा काय करतोय की 2 बाइट्स एवढी मेमरी अलोकेशन करतोय. 2 बाइट म्हणजे इथं 16 बिट मेमरी अलोकेशन केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and 16. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक पेज इथं एक बीटचा कन्सिडर केला. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and 16. तर ह्याच्यामध्ये A ची व्हॅल्यू सपोज इथं असेल, A किती घेतला 5, B किती आहे इथं 7, तर C ची व्हॅल्यू इथं स्टोअर झालेली असते. म्हणजे ह्या मेमरी लोकेशनला जाऊन जेव्हा डेटा व्हॅल्यू आपले स्टोअर केले जातील तेव्हा इथं ह्याला जी मेमरी लागणार आहे ती मेमरी इथं अलोकेशन करून दिली ह्या ABC ला. मग नंतर आपण यूज करू शकतो. म्हणजे कुठलाही व्हेरिएबल आपल्याला यूज करायचं असेल किंवा फंक्शन यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये लाईक एनी अदर व्हेरिएबल्स ऑल फंक्शन्स इन C programs must be declared before they are used. A function declaration also known as function prototyping. सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट ध्यानात ठेवा की जिथं आपण हे जे फंक्शन डिक्लेरेशन करतोय ना, जिथं फंक्शन डिक्लेरेशन करतोय तेव्हा त्या पार्टला काय म्हटलं जातं की फंक्शन प्रोटोटाइपिंग असं म्हटलं जातं. फंक्शन डिक्लेरेशन इज ऑल्सो नोन एज फंक्शन प्रोटोटाइपिंग असं म्हटलं जातं. व्हॉट इज द प्रोटोटाइप? इट इज अ सेट ऑफ पॉसिबल रूल्स अप्लाय टू द डिक्लेरेशन.
जे काय डिक्लेअर करण्यासाठी जिथं जे रूल्स अप्लाय केले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की प्रोटोटाइप असं म्हटलं जातं. इट इज अ सेट ऑफ पॉसिबल रूल्स अप्लाय टू द डिक्लेरेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोटोटाइप. मग व्हॉट इज द फंक्शन प्रोटोटाइप? फंक्शन प्रोटोटाइप इट इज ऑल्सो कॉल्ड एज फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन करताना आपण काय रूल्स वापरतोय? आतापर्यंत मी 3 रूल्स सांगितले. पहिला, लाईक एनी अदर व्हेरिएबल्स इन सी लँग्वेज. सी लँग्वेज मध्ये जे व्हेरिएबल आहेत आणि फंक्शन आहेत सेम ॲज इट इज आपण डिक्लेअर करतो, पण त्याचा यूज वेगवेगळा आहे. डिक्लेअर करण्यासाठी अगोदर सुरुवातीला तुम्हाला त्याचा डेटा टाइप यूज करायला लागतो. आणि सगळ्यात तिसरा काय सांगितलं होतं आपल्याला, तर जर आपल्याला व्हेरिएबल किंवा फंक्शन यूज करायचे असतील तर अगोदर त्यांना डिक्लेअर करावं लागतं आणि नंतरच त्याचा यूज होतो. विदाउट डिक्लेरेशन वी कॅनॉट यूज इट. म्हणजे आपण त्याला डिक्लेअर न करता आपण त्याला डायरेक्टली यूज करू शकत नाही. ज्यावेळेस अशी कन्सेप्ट येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? फंक्शन असं म्हटलं जातं. ओके, मग पहा की फंक्शन डिक्लेरेशन इज ऑल्सो नोन ॲज, फंक्शन डिक्लेरेशन इज ऑल्सो नोन ॲज काय म्हटलं जातं याच्यामध्ये? फंक्शन प्रोटोटाइपिंग. Function declaration is also known as function prototyping. What is the function prototyping? What is the function? It is a self-contained block of statement. पहा इथं डेफिनेशन लिहितो कुठे तर it is self-contained block of statement is called function. It is a self-contained block of statement is called as function. मग फंक्शन डिक्लेरेशनलाच काय म्हटलं जातं? फंक्शन डिक्लेरेशन इज ऑल्सो नोन एज फंक्शन प्रोटोटाइपिंग. व्हॉट इज द प्रोटोटाइप? इट इज अ सेट ऑफ पॉसिबल रूल्स अप्लाय टू द प्रोटोटाइप किंवा डिक्लेरेशन. जे काय डिक्लेरेशन करण्यासाठी पॉसिबल रूल्स अप्लाय केले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? फंक्शन डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फंक्शन डिक्लेअर करतोय तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्यात 4 पार्ट कन्सिडर केले जातात. जेव्हा एखादं फंक्शन आपण डिक्लेअर करतो तेव्हा त्याच्यामध्ये 4 पार्ट कन्सिडर करून ते आपण डिक्लेअर करू शकतो. सो ते 4 पार्ट कोणते आहेत? पहा, फंक्शन prototype consists of 4 parts. Function prototype has 4 parts. So पहिला पार्ट आहे फर्स्ट फंक्शन डेटा टाइप रिटर्न टाइप. पहा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फंक्शन डेटा टाइप ऑब्लिक रिटर्न टाइप. सेकंड फंक्शन डेटा टाइप रिटर्न टाइप. हा पहिला झाला. दुसरा आहे तो म्हणजे फंक्शन नेम. दुसरा त्याच्यामध्ये दुसरा पॅरामीटर फंक्शन नेम. देन थर्ड वन पॅरामीटर लिस्ट. आणि चौथा जो आहे तो म्हणजे टर्मिनेटेड बाय सेमिकोलन. ओके, टर्मिनेटिंग सेमिकोलन म्हणजे एंड करतोय आपण याला टर्मिनेटिंग सेमिकोलन. ठीक आहे, हे 4 पार्ट झाले. पहा ह्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट कोणता आहे? फंक्शन डेटा टाइप किंवा ह्यालाच दुसरं नाव दिलं रिटर्न टाइप. सेकंड वन काय दिलं इथं? फंक्शन नेम. तिसरा आहे पॅरामीटर लिस्ट आणि चौथा आहे टर्मिनेटिंग सेमिकोलन. दिस इज द फंक्शन प्रोटोटाइपिंग. फंक्शन डिक्लेरेशन इज ऑल्सो नोन एज फंक्शन प्रोटोटाइपिंग. फंक्शन प्रोटोटाइपिंग हैज 4 parts. First part is there function data type, second one return type, second one function name, third one parameter list, fourth one
terminating by semicolon. Okay, this is the declaration of function. Okay, the syntax is पहा याचा सिंटॅक्स काय आहे. आता मी इथं सिंटॅक्स लिहितोय. दॅट मीन्स syntax. What is the syntax? It is a generally called formula. First, return type. Second one, function name. Function name. Then parameter list. Bracket complete, terminating by semicolon. This is called as function prototype, or it is also called as declaration of function. पहा सिंपल आहे, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. फंक्शन डिक्लेरेशन काय दिला सिंटॅक्स ह्याच्यामध्ये? पहिला दिला इथं काय आहे? रिटर्न टाइप. ओके, फंक्शन डेटा टाइप और रिटर्न टाइप. देन सेकंड वन फंक्शन नेम. ओके, थर्ड वन पॅरामीटर लिस्ट. पॅरामीटर लिस्ट कशामध्ये दिलेले आहे? तर इन्क्लुडेड ब्रॅकेट्स. त्याच्यामध्ये त्या ब्रॅकेटमध्ये आपण काय केलं की पॅरामीटर लिस्ट दिली. आणि चौथा जो पार्ट आहे टर्मिनेटिंग बाय सेमिकोलन. पहिला पार्ट पहा, हा आहे रिटर्न टाइप. हा इथे यूज केला रिटर्न टाइप. फंक्शन नेम हा पहा, याच्यामध्ये हा फंक्शन नेम आला. देन पॅरामीटर लिस्ट, दिस इज द पॅरामीटर लिस्ट. अँड लास्ट वन टर्मिनेटिंग बाय सेमिकोलन. These four parts are implemented using this function declaration. किंवा फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण हे चार पार्ट्स यूज करून आपला जो फंक्शन डिक्लेअर आहे किंवा आपल्याला फंक्शन प्रोटोटाइपिंग करायचं आहे, तर हे फंक्शन प्रोटोटाइपिंग आपण अशा पद्धतीने केलं. फर्स्ट वन फंक्शन डेटा टाइप, रिटर्न टाइप. सेकंड वन फंक्शन नेम. थर्ड वन पॅरामीटर लिस्ट, टर्मिनेटिंग सेमिकोलन. म्हणजे कोणतंही स्टेटमेंट आपल्याला एंड करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो? तर सेमिकोलन देतो. ओके, असे आपल्याला ह्याच्यामध्ये चार कंपोनंट्स आपल्याला दिलेले आहेत. पहा, ह्याचे एक्झाम्पल्स मी इथं यूज करतोय. एक्झाम्पल्स काय आहेत? तर इट्स एक्झाम्पल इंटीजर सम इन ब्रॅकेट इंटीजर a कॉमा इंटीजर b. फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड वन integer multiplication in bracket integer x comma integer y. Then next while subtraction integer a comma b केला. परत once again integer a comma integer b. Next one while division div डिव्हिजन. ओके, अशा प्रकारे आपण काय केलं की फंक्शन यूज केलं किंवा फंक्शन डिक्लेरेशन केलं. सिंटॅक्स नुसार जर आपण याला पाहिलं तर काय आहे? पहिला हा काय आहे? फर्स्ट इट इज अ रिटर्न टाइप. सेकंड वन सम मल्टिप्लिकेशन सब डिव्हिजन. पहा, इंटीजर इंटीजर वाइड वाइड, दिस इज द रिटर्न टाइप. देन नेक्स्ट वन फंक्शन नेम सम मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन डिव्हिजन. इट इज अ नेम ऑफ द फंक्शन. आणि ह्याच्यामध्ये इंटीजर a कॉमा इंटीजर b, इंटीजर x कॉमा इंटीजर y, इंटीजर a कॉमा इंटीजर b. दिस इज नोन एज पॅरामीटर लिस्ट. प्रत्येक फंक्शन टर्मिनेट करताना सेमिकोलन यूज केला. इच अँड एव्हरी फंक्शन टर्मिनेटेड बाय सेमिकोलन. आता ह्याच्यामध्ये हा इंटीजर काय आहे, इंटीजर काय, वाईड हा वाईड आहे, हा सगळे डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहे. पहिल्यांदा इथं समजून घ्या की हा इंटीजर सम इंटीजर वाईड दिस इज द प्रायमरी फंडामेंटल डेटा टाइप. बट इथं आपण त्याचा ऍज अ रिटर्न टाइप म्हणून यूज करतोय. सम मल्टिप्लिकेशन सब डिव्हिजन हे जे आहे हे यूज केले ऍज अ फंक्शन नेम. आणि ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत इंटीजर a कॉमा इंटीजर b, इंटीजर x इंटीजर y, इंटीजर b. हे जे आहे ते पॅरामीटर लिस्ट आहे. प्रत्येक पॅरामीटर सेपरेट केला कॉमाने आणि टर्मिनेट केला सेमिकोलनने. आता
डेटा टाईप आणि व्हेरिएबल ह्या दोघांच्या मध्ये स्पेस द्यावा लागतो. विदाउट स्पेस वी कॅन नॉट एक्झिक्यूट इट. म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये स्पेस नाही दिला तर तिथं कोड हा एक्झिक्यूट केला जात नाही किंवा तिथं एरर जनरेट होतील. अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये काय पाहिलं की हाऊ टू डिक्लेअर द फंक्शन. ओके, म्हणजे फंक्शन कशा पद्धतीने डिक्लेअर करतोय किंवा ह्याच्यामध्ये काय आपण रूल्स यूज केलेले आहेत ते फंक्शन प्रोटोटायपिंग मध्ये त्याचे जे रूल्स यूज केले ते. हिअर सम पॉइंट्स आर टू बी नोटेड. आता ह्याच्यामध्ये काय पॉइंट्स आपल्याला नोट करायचे ते पॉइंट्स काय आहेत हे परत पाहूया. आता जर सगळे सांगितले तर हे तुमच्या डोक्याच्या वरून जातील. सो आजच्या लेक्चरला आपण एवढंच पाहूयात. उद्या शार्प 11:30 पावणे 12 वाजता परत मी ह्याच्यावरती लेक्चर घेईन. ओके, सो थांबूयात आपण ह्याच्यामध्ये.